9 वाजले की 2 टोल वाजता, 10 वाजले की 11 वाजले की 12 वाजले की 1 वाजला की 6, 2 वाजले की, बरोबर. हा, आतवरती करा आता. 9 वाजले की किती टोल वाजता? 9 वाजले की किती टोल वाजता? पहा आजूबाजूला, पहा तुमच्या हात खाली आहे. 9 वाजता किती टोल वाजता? एकदम सिंपल आहे. 8 वाजता 1, 9 वाजता 2, 10 वाजता 3. केवढा सिंपल प्रश्न होता. 9 वाजता किती वाजता? 2. तर सगळ्यांना हातवरती गेले. आता पाय, 8 वाजता 35, 9 वाजता 51, 10 वाजता 140, 11 वाजता 155, 12 वाजता 646 आणि 1 वाजता 755. तर सांगा 10 वाजता किती टोल वाजले होते? 2-3 लोक सांगतील. कारण काय आहे? सोपं सांगलं तर लगेच ध्यानात ठेवतो तो. 8 वाजता 1, 9 वाजता 2. पहिला प्रश्न काय होता? 8 वाजता, 9 वाजता, 3 वाजता. 3 वाजता सांगितलं नाही होतं, बरोबर आहे की नाही? आणि आता जो दुसरा प्रश्न सांगला होता त्याच्यात 8 वाजता किती टोल वाजले होते? 9 वाजता, 10 वाजता. मलाच माहित नाही किती वाजले होते. तर मी तुम्हाला हा नाही कस काय सांगू, बरोबर आहे का नाही? तर असं आहे, जे सोपं सांगलं तर तो ध्यानात ठेवतो आणि कठीण जर सांगितलं तर जे हुशार पोर आहे ते ध्यानात ठेवता. हुशार म्हणजे काय? हुशारचे डेफिनेशन काय? हुशार 100% लक्ष सरकडे. सरनं नाकले बी हात लावला का भात लावला असेल, सरनं 100% सर जे पाहतोय करतोय, सरनं असं का बरं केलं असेल. शिकवताना सरनं 112% कसे काय काढले? 56 चे 112 झाले कसे? बरोबर आहे की नाही? ते पोरं हुशार म्हटले जातात. 112 आपल्या काय करणं, 115 का व्हायना, 115 बी झाल्या तर आपल्या कोणत्या बापाचं जात आहे? सरनं 20% डिस्काउंट 50 बी दिला तर आपल्या कोणत्या घरचे जाते? आपल्या घरच्या साड्या का जाऊ द्या मर्दे ना आपले काय. या टाईपचे जे लोक आहे हे दिमागले लोड घेतात नाही, आणि तो लोड नाही घेतला तर मग ते डब्बूच्या कॅटेगरीत चालले जातात. लोड नाही घेत, लोड घेणं पडेल, बरोबर आहे का नाही? लोड वाढवणं पडेल आपल्याला, नाही तर काय जाईल, मग आपण डब्बूच्या कॅटेगरीत चालले जातो ना. मग समोरचा आता मीच काय विचार कर, डब्बू याचे काय सांगायचं, मी सांगितलेलं याला समजत नाही. मी एकदा सांगेन, 2दा सांगेन, 3दा सांगेन, 4थ्यांदा मी स्वतः समजे जाईल. काही कामचा नाही आहे. हा, तर मग तसं लक्षात ठेवा. चला या सेम तसंच गणित देतो एक अजून, तुम्हाला जमतं का पाहू. घे, एका वस्तूची छापील किंमत ही 1500 रुपये आहे. एका वस्तूची छापील किंमत ही 1500 रुपये आहे. दुकानदार त्या किमतीवर 30% सूट देतो. दुकानदार त्या किमतीवर 30% सूट देतो. तरीही त्याला 5% नफा होतो. तरीही त्याला 5% नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा.
तरीही त्याला 5% नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा. सगळ्यात पहिले तर आपल्याला पाहायचं की गणितात दिलं काय, छापील किंमत किती दिली रे? 1500. सूट किती दिली रे? 30%. 1500च्या 30% 450. 1500 वर 450 सूट, तर ती वस्तू कितीची? 1050 ची. मग 1050 ही आपली झाली विक्री किंमत. ही झाली आपली विक्री किंमत. विक्री किंमत ही 100 पेक्षा जास्त किंवा 100 पेक्षा कमी असू शकते, म्हणून 5% नफा आहे ना. मग ती झाली विक्री किंमत इज इक्वल टू 105%. तर 100% किती? विक्री किंमत किती आली? 1050. 1050 ही अमाऊंट जर 105% असेल तर 100% किती? 1000. प्रॅक्टिस करावी लागेल बरं का. ह्या प्रश्नांची प्रॅक्टिस करावी लागेल. भरपूर येतील ते आपल्याला पुढे. तसं येईन तसं घेतो. चला घ्या बरं, तुम्हाला जमतं का पुढचं हे गणित? आता ह्याच्या पुढच्या गणितात आहे ना छापील किंमत विचारली त्याने. आतापर्यंत काय विचारत होता? खरेदी किंमत. आणि आता काय विचारतोय? आपल्या भाषेत खोटी किंमत. मग तो कशावर बी प्रश्न विचारेल, आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. परभणी 2024चा प्रश्न आहे. एका शेतकऱ्यास, चाल द्या पटापटाचा. एका शेतकऱ्यास एक कृषी पंप, छापील किमतीवर 12% सूट मिळाल्यानंतर, छापील किमतीवर 12% सूट मिळाल्यानंतर 6600 रुपयाला मिळाला. ₹6,600 मिळाला. तर त्या कृषी पंपाची छापील किंमत काढा. आता पाहू किती लोकांचा दिमाग ऍक्टिव्ह आहे आपल्या वर्गात. ज्याचं झालं त्याने हातवर दे करायचा. 1 2 गणित वाचा, टाइम घ्या. इथं तुम्ही अर्धा तास बी घेतला एका गणिताला तर काही टेन्शन नाहीये, पण उत्तर आपल्याला समजलं पाहिजे काय आलं. दोनच 4 5 6 7. सांग ना उत्तर सांग. 5000. चलो अजून 6-7 लोक झाले. 8. मला फक्त ह्या गणितात जे 6600 रुपये दिलेले आहेत, हात वरती करून किती लोकांना समजले ते 6600 कोणती किंमत आहे ते सांगा. 6600 ही किंमत कोणाकोणाला समजली हात वरती करा. गणित 4 वेळा वाचा, 10 वेळा वाचा. फक्त मला तुम्ही उत्तर द्यायचंय की 6600 ही कोणती किंमत आहे. हा तू सांग रे. तिथंच चुकला भाऊ तू. छापील किमतीवर डिस्काउंट दिल्यावर जी आपल्याला भेटते ती काय रे? तू वस्तू विकतोय ती खरेदी किंमत म्हणतोय. छापील किमतीवर तू डिस्काउंट देतोय आणि वस्तू समोरच्याले कृषी पंप विकतोय. मग 6600 ही विक्री किंमत झाली ना. 6600 ही कोणती किंमत आहे रे? विक्री किंमत. छापील किमतीवर 12% डिस्काउंट दिल्यावर, छापील किमतीवर 12% डिस्काउंट दिल्यावर मिळाल्यानंतर 6600 रुपयास तो कृषी पंप आपल्याला मिळाला.
बरोबर का? मग 6,600 ही किती टक्के? 88%. डिस्काउंट म्हणजे 100 मधून कमी. 6,600 ही किंमत जर 88% असेल तर किती? 100% किती? आपल्याला छापील विचारलंय, खरेदी नाही. ते उत्तर किती आलं? किती? हा, उत्तर किती आलं तेच सांग. किती आलं? 7,000. मग ते चुकलं. प्रश्न वाचा व्यवस्थित. एका शेतकऱ्याचा एक कृषी पंप छापील किमतीवर 12% सूट मिळाल्यानंतर 6,600 रुपयाला मिळाला. आता इथे एक वाक्य त्याने कट केलं. काय? सूट दिल्यानंतर नफा झाला का तोटा? काही बोलला का तो? मग आपण समजून जायचं छापील किंमत म्हणजेच खरेदी किंमत. समजलं का? काजू म्हणतस मला. पंप विकल्यावर गणितात असं कुठे म्हटलं आहे का की नफा झाला, तोटा झाला, एवढ्या टक्के नफा झाला, एवढ्या टक्के तोटा झाला, असं काही म्हटलं आहे का? म्हटलं आहे का? म्हणलंय का? मग तुम्ही सांगा. तो पंप मी न विकला, समोरच्याने विकला की नाही, मग मला नफा होईन का तोटा होईन? तुम्ही सांगा. सांगू शकत नाही. एकदम कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. दिमाग लावा ना, विचार करा यार. तुम्ही माझा विचार करा थोडा. मी तुम्हाला पंप विकतोय, आता तुम्ही शेतकरी आहे सगळे, मी पंप विकणार आहे, मी तुम्हाला पंप विकला. आता तुम्हाला 12% सूट बी दिली, मी ना दिली की नाही? जे माझ्याकडे पंप होता त्या पंपावर मी स्टिकर लायला होतं. त्या स्टिकरवर तुम्ही बोलले सर आम्ही तुमचे स्टुडंट आहे, आम्हाला पंपामध्ये सूट पाहिजे, तुम्हाला 12% मी ना सूट बी दिली. आता सांगा मला नफा होईल का तोटा होईल? मी तोट्यात इकू का? येडाय का मी? दुकानदार हा कधीच तोट्यात त्याची वस्तू विकत, मग मला नफा झालाय. पण ते तुम्हाला काही सांगत नाही मी आता. बरोबर आहे की नाही? तुम्ही फक्त विचार करा की सरांना आपल्याला 12% डिस्काउंट दिला. डिस्काउंट दिल्यानंतर तुम्हाला वस्तू किती मिळाली? 6,600 ला. 6,000. मग 6,600 ही अमाऊंट किती टक्के झाली? 88%. तर 100% किती? 7,500. कोणती किंमत? कोणती किंमत? म्हणजेच त्या पंपावर 7,500चा आकडा लायला होता. कितीचा आकडा लायला होता? 7,500चा. तुम्ही आले सर डिस्काउंट द्या, तुम्हाला डिस्काउंट दिलं 12%. 12% म्हणजे 900 रुपये. मग ते पैसे कमी होऊन तुम्हाला मी विकला 6,600 ला. मग आता मला नफा झाला का तोटा? सगळ्यांना माहिती नफाच होईल, पण किती झाला काय झाला त्याच्याशी तुम्हाला घेणं देणं नाहीये, कारण गणितात विचारलंच नाही. जमलं का? हा आपला कृषी पंप आहे. ह्या कृषी पंपावर मी स्टिकर कितीचं लायला होतं? 7,500च. तुम्ही आले सर आम्हाला डिस्काउंट पाहिजे, मी तुम्हाला बोलला घ्या रे 12% डिस्काउंट तुम्हाला. मग 7,500च्या 12% किती आले? 900. 7,500 मधून 900 गेले, उरले किती? 6,600. तेवढ्याला तुम्हाला पंप विकला. आणि अजून काय सांगितलं भाऊ? तुम्हाला 12% डिस्काउंट दिला. मग 6,600 ही अमाऊंट 88% आहे, तर 100% किती? तुमच्यासाठी तर हीच खरेदी किंमत आहे ना. तुम्ही खुश झाले ना? सरनं 900 रुपये कमी केले, ओळखीचे होते म्हणून केले, नाही तर 900 गेले असते आपले. होतं की नाही? आपण एखाद्या कपडे घेणाऱ्या दुकानात जातो की नाही, आपला एखादा मित्र वगैरे असला तर आपल्याला चांगलं वाटतं थोडस. काय वाटतं आपल्याला? आपला मित्र आहे बा, पैसे कमी करीन आपले. पण तोट्यात धंदा करीन का तो? कधी जाता का तुम्ही काही घ्यायला पार्लेचा पुडा गिडा, तर तुमच्या घरचे पैसे देता नाही तुम्हाला काही? नाही देता. आता काल मी एका ठिकाणी गेला होता, तरी मला आपला स्टँड भेटला. हा स्टँड मी 800 रुपयाला घेतलाय.
आणि मीनं जो स्टँड आणला होता तो 200 रुपयाचा आणि एवढा दणगट आहे आणि याच्यावर व्ह्यूजचा आहे 200 रुपयात फक्त. पहिले मी गेला त्याच्यापाशी म्हटलं भाऊ मला असं वाटलं लय महाग असेल तो. नाही 500 रुपये. मग तुम्हाला तर आपली टेक्निक माहितीच आहे, सरकार करतो अर्धी किंमत 250 असं सांगू तोपर्यंत तो कसा करतो 300 दिला का. म्हणजे 500 ऐकताच मी थोडा थांबला की बा आपल्याकडे स्टँड आहे, रिकामं काय पैसे खर्च करायचे, काय गरज आहे आपल्याला, आहे ना आपल्याकडे, निघताय ना आपले दिवस, मग कशाला घेतोय. मी असा विचार करतो जाऊ दे 300 दिला का नाही. हा 300चा अर्धा 150 मग तो म्हणे नाही म्हणे, गरीब होता एकदम बिचारा. म्हटलं भाऊ शेवटचा 200 दिला. खुश झाला ना. 500चा माईक कितीला भेटला, 500चा स्टँड कितीला भेटला आपल्याला 200 रुपयात. खुश झाला की नाही माणूस. आता मला काय वाटलं असेल 300 रुपये कमी झाले. काय वाटलं मला 300 रुपये कमी झाले. आता त्या माणसाने तो स्टँड 200 रुपयाला विकला, फायदा झाला असेलच ना त्याचा. तेव्हा तर त्याने विकला ना 10 रुपये 20 रुपये 50 रुपये 5 रुपये काही ना काही तर फायदा झाला असेल ना त्याचा. त्यानं समजा तो माईक 150ला घेतला, स्टँड 150ला घेतला असेल, मला 200ला विकला तरी त्याला चांगला वाटला असेल. 50 तर भेटले, बरोबर आहे की नाही. किंवा त्यानं 190ला घेतला असेल तरी बी तो काय म्हणे 10 रुपयाचा भेटले. तर मग असा आपला फायदा होतो ना, होतो की नाही. मग आता मी तुम्हाला पंप विकला 6600 तुम्हाला चांगलं वाटेल. सरनं आपल्याला डिस्काउंट दिला 900 रुपये. तुम्हाला डिस्काउंटचं एकदम भारी उदाहरण सांग. 3500 रुपये ही आपली मेस फी आहे. जर तुम्हाला मी सांगलं जो पोलीस होईल, पोलीस होईल ते पुढे गेला, जो ह्या रविवारी सगळ्यात जास्त मार्क पेपर मध्ये पाडेल त्याला 20% डिस्काउंट. त्याला 20% किती रे 700. आता टक्के जोरात येत आहे त्याला डिस्काउंट. मग त्या माणसाला फी किती भरणी पडेल, किती भरणी पडेल. हे 2800 रुपये तुम्ही दिले, तुम्हाला लय भारी वाटेल. 700 वाचले. किती वाजले 700 वाचले. एकदम भारी वाटेल. सर काय चांगला माणूस आहे, 20% डिस्काउंट द्याला मला एकट्याले. हे 2800 रुपये मी ना तुमच्यापासून घेतले तरी बी मला 800 रुपये फायदा झाला. मग ऍक्च्युअल माझ्याकडे किती पैसे असतील, ऍक्च्युअल मेस कितीचे 2. असं आपली मेसची गोष्ट नाही बरं. ये इस पात्र की सभी घटनाएं काल्पनिक है, वर्तमान में इसका किसी से कोई संबंध नहीं है. अरे 2000 रुपये आहे की नाही. तसं नाही, उदाहरण आहे ते, समजलं पाहिजे म्हणून दिलंय ते. नाही मी आता 2800 देईन जाऊन घरी तर राखले. अरे येडा, या 3500 मध्ये पार्ट आहे रे. राहणे, 3 टाइम खाणे, हे की नाही, ग्राउंड, हे की नाही, आणि लेक्चर, आणि 5वं आहे लॅब, हे की नाही. एवढ्या गोष्टी आहे भाऊ त्याच्यात. मग जळगावले लॅबची फी आहे 1000. जळगावले 1000 रुपये फी आहे लॅबले. तुम्ही कोणत्या बी लॅब मध्ये जळगावले. आता जागा नाही पहिला मुद्दा तर वेटिंग आहे. वेटिंग आहे. वेटिंग म्हणजे काय, पैसे दी ठेवा, फोन करू आम्ही तुम्हाला, मग तुम्ही याचं. वेटिंग आहे जळगावले 1000 रुपये लॅब आहे. लेक्चर 4500 रुपये 3 महिन्याचे, म्हणजे एका महिन्याचे 1500. पण आपण 1000च पकडू. 2 लेक्चर आहे ना तुम्हाला, 500 रुपये एक लेक्चर पकडा. ग्राउंडची फी जळगावले कमीत कमी, कमीत कमी कोणी 500 घेतो, कोणी 700 घेतो, आपण 700 घेऊ. 3 टाइम खाणं जळगावले मेस कमीत कमी 2200, कमीत कमी. जास्तीत जास्त 3000 आहे 3 टाइम. 2 टाइमचे 2700 रुपये.
2 टाइमचे, फक्त दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता, 2 टाइमचे 2700 रुपये. आणि राहणं, जर तुम्ही एका रूम मध्ये राहत, आता हावड्या रूम राहतो, या रूम मध्ये 10 लोक राहतील तर काय 1000 रुपये एका माणसाला लागतात, म्हणजे 1000 रुपये तुमच्या राहायचे बघा. 32, 39, 49 आणि 10 5900. डिस्काउंट 2400 डिस्काउंट. म्हणून तुम्हाला अकॅडमी परवडते. फक्त आता याच्यात तुमचा आणि अकॅडमीचा फायदा काय की तुम्ही अगोदर भरलेली फी, जे काही तुम्ही भरलेली आहे ती फी तुमची जी आहे तो अकॅडमीचा प्रॉफिट आहे, बाकी काही प्रॉफिट नाही आमचा. चला पुढे, पुढचा प्रश्न समजला का भाऊ? 7500. इथे तुम्हाला खरेदी किंमत तो विचारू शकत नाही. या गणितात तुम्हाला खरेदी किंमत विचारू शकत नाही. का? इथे शेवटची लाईन खोडली, कृषी पंपाची छापील किंमत काढा असं म्हटलंय ना आपण. तिथे त्याने टाकलं कृषी पंपाची खरेदी किंमत काढा, तर आपण ते काढू शकत नाही, कारण आपल्याला ना नफा दिलाय ना तोटा दिलाय. मग खरेदी किंमत कसं काय काढणार आहे आपण? खरेदी किंमत तुम्हाला विचारली असेल तर गणितात तोटा किंवा नफा दिलेला पाहिजे. या पुढचं गणित. दीपक रावांनी दलालामार्फत एक बैलजोडी घेतली. दीपक रावांनी दलालामार्फत एक बैलजोडी विकली. विकली, घेतली नाही, विकली. दीपक रावांनी दलालामार्फत एक बैलजोडी विकली. बैलजोडीची किंमत 80,000 रुपये ठरली. बैलजोडीची किंमत 80,000 रुपये ठरली. त्यांना 5% दलाली द्यावी लागली. कोणाला? विकणाऱ्याला, म्हणजे दलालाला. त्यांना 5% दलाली द्यावी लागली. तर बैलजोडी विकून दीपकरावांना किती रुपये मिळाले? तर बैलजोडी विकून दीपकरावांना किती पैसे मिळाले? दीपकरावांनी दलालामार्फत एक बैलजोडी विकली. बैलजोडीची किंमत 80,000 रुपये ठरली, म्हणजे विक्री किंमत 80,000. 80,000वर 5% दलाली लागली. मग दलाली दिली, पैसे गेले. 80,000च्या 5% 4,000. 80,000 मायनस 4,000, उत्तर 76,000 दीपकरावांच्या खिशात आले. बरोबर आहे की नाही? आता आपण जमिनीचे व्यवहार करतो तिथे पण दलाल लावतो. मग दलाल लोकांना दलाली द्यावी लागते, आपल्या पैशातून देणी पडते, हे की नाही? 76,000 आलं उत्तर. गणेश म्हणतो यस, एक तो उत्तर बरोबर आला आज. पुढचा प्रश्न. संगीताने 9,200 ला खरेदी केलेली टीव्ही. संगीताने 9,200 ला खरेदी केलेली टीव्ही 11,500 ला विकली. संगीताने 9,200 ला खरेदी केलेली टीव्ही 11,500 ला विकली. तर शेकडा नफा काढा. शेकडा नफा काढा. उद्या शुक्रवार शनिवार 2 दिवस पर हे गणित चालतील. सोमवार पासून टॉपिक चेंज होईल. ची वस्तू 11,500 ला विकली. फायदा 2,300 रुपये फायदा. कोणत्या किंमतवर? खरेदी किंमत. 2,300 भागिले 9,200 गुणिले 23 चौक 92 1/4 25%.
नफा 25% आहे नाही. 25% शेकडा नफ्याचं सूत्र प्रत्यक्ष नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. आलं कोणाकोणाचं आलं? हे जगातलं सगळ्यात सोपं गणित नफा तोट्याचं. शेकडा नफा काढणे, शेकडा तोटा काढणे. शेकडा नफा काढण्याचं लेक्चर गेलंय आणि शेकडा तोटा काढण्याचं आज टाकलंय. ज्यांना शेकडा नफा आणि शेकडा तोटा काढता येत नसेल त्यांनी ते 2 लेक्चर पाहून यायचे. हा, पुढचा प्रश्न. एका दुकानदाराने पंचवीस बाहुल्यांच्या मूळ खरेदी किमतीत एका दुकानदाराने 25 बाहुल्यांच्या मूळ खरेदी किमतीत त्यापैकी 20 बाहुल्यांची विक्री केली. तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती होईल? तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती होईल? एका दुकानदाराने 25 बाहुल्यांच्या मूळ खरेदी किमतीत त्यापैकी 20 बाहुल्यांची विक्री केली. किती रे? 20 बाहुल्यांची विक्री केली. तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती होईल? आता म्हणजे तपेला समजलं पाहिजे कोणत्या प्रकारावर हा प्रश्न आलाय. बरोबर आहे की नाही? दरवेळेस तो आपल्याला सांगून देईन का मी असं विचारतोय रे. सगळ्यात लास्टचा जो प्रकार आपण पाहिला होता शेकडा नफा शेकडा तोटा, मडक्याचं उदाहरण दिलं होतं. फरक भागिले विक्रीच्या वस्तू गुणिले 100 याच्यावर हा प्रश्न आहे. 25 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी विक्री वस्तूंची किंमत आहे तर नफा होईल. हे की नाही? 25 वजा 20 5. 25 वजा 20 विक्रीच्या वस्तू 20 आहे भाऊ. 5 भागिले 20 गुणिले 100 उत्तर 25% नफा. शाबास. जमलं का? असं ते गणित होतं. तर थोडस शार्प बनणं पडेल. जर त्या दिवशी आपण त्या गणितांची प्रॅक्टिस चांगली केली तर आज ह्या दिवशी आपल्याला त्या गणिताचं उत्तर येतं. किती लोकांचं उत्तर आलं होतं? भरपूर लोकांचं आलं होतं. आता सांगितल्यानंतर नाही भाऊ, पहिले यायला पाहिजे होतं. हा, तिथे या गणितात तुम्ही लिहून घ्यायचं हे गणित फरक भागिले विक्रीच्या वस्तू गुणिला 100 आहे की नाही? आता गणितावर जाऊ. 25 बाहुल्यांच्या मूळ खरेदी किमतीत 25 बाहुल्यांच्या मूळ 25 काय रे? बाहुल्या. त्या माणसाने 25 बाहुल्या खरेदी केल्या आहेत. किती केल्या आहेत? आणि विकल्या किती आहे? 20 बाहुल्या विकल्या. पण दोघांची किंमत कशी आहे? सारखी. दोघांची किंमत किती आहे? सारखी. 25 बाहुल्यांची खरेदी किंमत आणि 20 बाहुल्यांची विक्री किंमत ही सारखी आहे. मग 25 बाहुल्या जर त्याने 500 रुपयात घेतल्या असतील तर 20 बाहुल्या त्याने विकल्या किती? तर 500तच. मग आता इथे आपल्याला असं वाटतं की ना नफा ना तोटा. आपण 25 पैकी 20 विकलाय ना, तोपर्यंत त्याचे इन्कम सेम झाली. अजून 5 विकायच्या बाकी आहे. 5 बाहुल्या विकायच्या बाकी आहे. मग त्या 5 बाहुल्या विकल्यावर त्याला काय भेटेल? नफा. तो किती भेटेल? तर या दोन्हींचा फरक 25 वजा 5 20 5 आणि विक्रीच्या बाहुल्या किती? 20 गुणिले 5 1 5 5 चौक 20 4 1 4 4 2 8 4 5 20 25% नफा. जर असं झालं असतं 25 बाहुल्या खरेदी केल्या, 20 बाहुल्या खरेदी केल्या आणि 25 विकल्या तर मग आपल्याला काय होईल? लक्षात राहू द्यायचं. हे गणित जायलाच नको आपलं आणि येईनच गणित. घ्या पुढचा प्रश्न. एक सायकल
2850 विकल्यावर एक सायकल 2850 विकल्यावर 14% नफा होतो. 2850 विकल्यावर 14% नफा होतो. 2850 ही अमाऊंट. शाबास. तर दुकानदाराने सायकल किती रुपयाला विकावी? तर दुकानदाराने सायकल किती रुपयाला विकायला हवी? म्हणजे त्याला 8% नफा होईल. एक सायकल 2850 विकल्यावर 14% नफा होतो. तर दुकानदाराने सायकल किती रुपयांना विकावी? तर दुकानदाराने सायकल किती रुपयांना विकावी म्हणजे 8% नफा होईल. म्हणजे त्याला 114% नको पाहिजे. किती टक्के पाहिजे? 108. एवढं काय सोडवताय तुम्ही? कठीण आहे प्रश्न. पेन चालूच आहे अजून. मी फिरीसर आले का? त्याकरता गणितात काय लिहिलंय ते समजलं पाहिजे. नाही समजलं तर गणित परत परत वाचायचं. एक सायकल 2850 विकली तर 14% फायदा होतो. मग या 2850 ही अमाऊंट 114% आहे. तो म्हणतो मला 14% नको पाहिजे, मला 8% पाहिजे. तर मग सांग 108% किती? 2850 ही अमाऊंट 114% आहे. तर 108% किती? 2700. खरेदी किंमत काढणे या टॉपिकचा सब प्रश्न आहे तो. चल पाय. एक सायकल 2850 विकल्यावर 14% फायदा. किती टक्के फायदा? 14% फायदा होतो. वाचन. एक सायकल 2850 विकल्यावर शब्दाला अंडरलाईन. एका दुकानदाराला 14% नफा होतो. 14% नफा होतो. नफा किंवा तोटा कोणत्या किमतीवर? नफा किंवा तोटा कोणत्या किमतीवर? खरेदी किंमत किती टक्के? 100 हे 14. 114. 2850 ही अमाऊंट 114% आहे. नफा किती त्याच्यात? 14%. पण तो म्हणतो मला 14% नको पाहिजे, मला किती पाहिजे? 8% पाहिजे. मग 8% पाहिजे. खरेदी किंमत किती? 100. 100 आणि 8 108. तर 108% किती? सिंपल होतं एकदम. काळा 2700. मग एवढा टाइम कस का लागला? भागाकार आले म्हणजेच भागाकार कठीण अशी. 2850 गुणिले 108 भागिले 114. 19 सगळे 114. काही येत नाही आपल्याला. 2 न द्यायचा. 2 पंचे 2 साती 2 पंचे 2 चोक 57. 19 त्रिक 19 एक 9 उरले. 19 पाचा 0. 3 एक 3 पाचे 3 0. 50 गुणिले 54. 0 जसाच्या तसा. 5 चोक 2. 5 5 25 आणि 2 झालं. केवढं सोपं होतं. 114 कोणाच्या पाड्यात येतो? डोक्यात आलं पाहिजे लगे. 19 सक 114. नाही जे ते 2 न देत बस मग टाइम लागतो. या पुढे
2.25 लाखात घेतलेले घर, 2.25 लाखात घेतलेले घर, 2वर 25 झिरो, 2.25 लाखात. आता त्याने लिहिलंय, आपल्याला अमाऊंट लिहि देणार नाही तो, असं लिहिलंय त्याने 2.25 लाखात. मग तुला 2.25 समजले पाहिजे. 2.25 लाखात घेतलेले घर 1,84,000 विकले. 2.25 लाखात घेतलेले घर 1,84,000 विकले. तर किती रुपये तोटा होईल? तर किती रुपये तोटा होईल? किती रुपये तोटा होईल?